स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 11 ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. आज आपण रिस्पिरेटरी सिस्टम स्ट्रक्चर अँड फंक्शन हे घटक बघणार आहोत. युनिट 11 ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. मानवी शरीर व इंद्रिय संस्था. इन द लास्ट क्लास वी हॅव स्टडीड some characters of living organism, all the vital process which are essential properties of living beings are collectively called as life processes. मागील येथेत आपण सजीवांचा काही वैशिष्ट्य लक्षणे अभ्यासले आहेत. सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात. डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी आर वर्किंग इन ग्रुप सो ॲज द स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात. धिस लाईफ प्रोसेसेस टेक्स प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. स्पेसिफिक ऑर्गन कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप्स. विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टम. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. बघा, अंडरलाईन केलेले आहे मुलांना, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. वेरियस ऑर्गन सिस्टम लाईक डायजेस्टिव्ह, रिस्पायरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्झिस्ट्रेटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, मस्क्युलर etc आर फंक्शनिंग इन आवर बॉडी. आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. एनर्जी इज इसेन्शियल टू अपियर ऑल द लाईफ प्रोसेस इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल. ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते. सेल्स नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रियंट्स अँड ऑक्सिजन फॉर धिस पर्पज. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. धिस सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रिस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम. ही कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थामार्फत होतात. रिस्पिरेशन इन कॅरीड आउट थ्रू फॉलोइंग 3 स्टेप्स. श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होते. फर्स्ट, एक्सटर्नल रिस्पायरेशन म्हणजेच बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन. पहिला आहे इन्स्पायरेशन, इनहेलेशन, श्वास घेणे. एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रेकिया वाइंड पाईप. म्हणजेच काय, नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसात जाते. त्यातलं बी आकडे आहे एक्सपिरेशन, एक्सहेलेशन, उच्छ्वास श्वास सोडणे. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू ब्लड. फुफ्फुसात घेतलेला हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी टुवर्ड्स लंग्स. धिस एअर इज गिवन आउट ऑफ एक्सहेलेशन. रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते. बोथ ऑफ धीस प्रोसेसेस ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एक्सटर्नल रिस्पायरेशन. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन असे म्हणतात. इंटरनल रिस्पायरेशन, अंतश्वसन. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यूज फ्लुइड इज कॉल्ड ॲज इंटरनल रिस्पायरेशन. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन असे म्हणतात. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड इंटू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड इंटू ब्लड. रक्तातून पेशीपर्यंत ऑक्सिजन जातो, पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो. सेल्युलर रिस्पायरेशन म्हणजेच पेशी श्वसन. डिझॉल्व न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्ड, ऑक्सिडाइज्ड with the help of oxygen and energy is released in the form of ATP. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. वेस्ट मटेरियल्स लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर आर प्रोड्यूस्ड ड्युरिंग धिस प्रोसेस. त्याबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. सेल्युलर रिस्पायरेशन कॅन बी
समरायझ्ड ॲज फॉलोज. या क्रियेला पेशी शोषण असे म्हणतात आणि खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशी शोषण प्रक्रिया सारांश रूपाने मांडता येते. C6H12O6 प्लस CO2 म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन, याचं कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी प्लस एनर्जी 38 ATP असं काय होतं, याचं समीकरण तयार होतं. रिस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्था, स्ट्रक्चर अँड फंक्शन, रचना व कार्य. नोज, नाक. Respiratory system and respiration begins with nose. Air is filtered with the help of hair and mucus present in the nose. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. पुढचं आहे फॅरिक्स म्हणजेच घसा. बघा, फूड पाईप अँड वाईन पाईप ओरिजिनेटेड इन द फॅरिक्स. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. वाईन पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ वाईन पाईप. श्वसन नलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. दिस लीड क्लोजेस द वाईन पाईप ड्युरिंग पासिंग ऑफ फूड इंटू फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड particles into wine pipe. Otherwise, wine pipe remains open, hence air passes through pharynx into wine pipe. बघा काय सांगितले, अन्ननलिकेतील अन्न जाताना या झाकणापासून श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेतील बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते, त्यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. इथं आहे बघा, इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, नाकपोकळी, नॅसल कॅव्हिटी. इथं वरच्या साईडला आहे बघा, ही इथून अशी इकडे फॅरिंग्स म्हणजेच घसा, आपला काय आहे घसा. पुन्हा लॅरिंग्स म्हणजेच स्वरयंत्र. ब्रॉन्क्युल्स, ॲल्व्होलाई म्हणजेच काय आहे मुलांनो, तर वायुकोश. पुढे आहे डायफ्रॅग्रॅम म्हणजेच श्वासपटल असं आहे. पुन्हा ट्रॅचिया म्हणजेच श्वासनलिका आणि लंग्स म्हणजेच फुफ्फुस. अशा पद्धतीने रिस्पिरेटरी सिस्टमची इथं माहिती दिलेली आहे. बघा पुढे थर्ड आहे वाईन पाईप म्हणजेच श्वासनलिका. वाईन पाईप इज अ सॉलिड ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. वाईन पाईप bifurcates in the thorax. One branch enters the right lungs and the other into left lungs. श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिका 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. लंग्स म्हणजेच फुफ्फुसे. बघूया, अ लंग्स इज प्रेझेंट ऑन आयदर साइड्स ऑफ हार्ट इज थोरॅसिस कॅव्हिटी. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुफ्फुस असते. मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिस कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय लंग्स अँड दे कव्हर द मॅक्झिमम पार्ट ऑफ हार्ट. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसाने व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला जातो. इच लंग्स हॅज डबल लेअर्ड कव्हरिंग. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. इट इज कॉल्ड ॲज फ्लेरा. त्यालाच काय म्हणतात, तर फुफ्फुस आवरण असे म्हणतात. लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पंज. फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज ॲल्व्होली. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड इच ॲल्व्होलस. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात, त्यांना वायुकोश म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिनीचे अत्यंत दाट जाळे असते. वॉल्स ऑफ अल्व्होली अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. वायुकोशावर आवरण अत्यंत झिरझिरीत असते. गॅसेस एक्सचेंज कॅन इझिली टेक प्लेस अक्रॉस धिस थिन ऑल. त्यांना वायुकोश तसेच केशवाहिनीच्या आवरणी फार पातळ असते. ॲज लार्ज नंबर ऑफ ॲल्व्होली इज प्रेझेंट इन लंग्स, लार्जर सरफेस इज अवेलेबल फॉर गॅसेस एक्सचेंज. या पातळ आवरणातून वायूंची देवाणघेवाण सहज होऊ शकते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो.